सोलापूरमधील कासे गावातील ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयाला टाळं ठोकलेलं आहे। विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। ग्रामस्थांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना यावेळेला धारेवर धरलं। या ठिकाणी सोलापूरच्या एमएससीबी ऑफिसला येणे टाळं ठोकलेलं आहे। गेल्या 1 वर्षापासून कासेगावमध्ये सुरळीत लाईट नाहीये, डीपीच्या समस्या आहेत, त्याचबरोबर वायरमॅन नियमित आपल्याला मिळत नाहीये आणि डीपीचा मेंटेनन्स नाहीये। गावठांसाठी स्वतंत्र 3 फेज लाईटचा मटेरियल येऊन पडलेला असून सुद्धा 6 महिन्यापासून त्याचं अद्याप काम सुरू झालेलं नाही। अशा अनेक समस्यांच्या संदर्भात वेळोवेळी आपण पत्र दिलेले आहेत, निवेदन दिलेले आहेत, तोंडी अर्ज विनंत्या केलेल्या आहेत, तरी सुद्धा या एमएससीबीच्या निगरगट अधिकाऱ्यांनी आमच्या गावाला लाईट नाही, कंटिन्यू लाईट जाते, अर्धा तास सुद्धा लाईट राहत नाही। जरा जरी पाऊस आला तर लाईट कंटिन्यू जाते, थोडा पाऊस येतो, वायरमॅन सुद्धा आमच्या गावाला नाही। आमचे लेकरं पप्पा लाईट कधी येते म्हणून आम्ही काय सांगायचं, कुणाला फोन लावायचा? एक गावातला वायरमॅन नीट नाही, 3-4 किलोमीटरवरून पाणी प्यायचं आणावं लागतंय। सांडाचं पाणी आहे गावात, तर प्यायचं पाणी 3-4 किलोमीटरवरून जाऊन आणावं लागतंय। लाईट 3 फेज नीट येत नाही।